तू? एवढी मोठी कार दिसत नाही का बे? ओय, एवढा दारू पेला का तू? हा? अबे हर्षद, तू का म्हणून दारू प्यायला लागला? अबे मी तेजूच आहे, चल घरी नेऊन सोडतो. ना मी माझ्या घरी नाही अबे काहून? काय झालं? ना ना मला विहिरीत नेऊन ढकल, तू मला मारून टाक. मी ना बरं ठीक आहे, त्या घरी नाही, माझ्या घरी चाल. बे एवढा दारू पेला का तू? ती गाडी कुठे आहे? गाडी तिकडे चाबी दे, चाबी दे, चाबी दे. जावे. अरे बापरे, हर्षल भाऊ कधीपासून दारू प्यायला लागले आणि तुम्ही काहून घेऊन आले घरी? अरे मी घरी येत असताना अचानक गाडी समोर आला आणि घरी नेऊन सोडतो म्हटलं तर मला विहिरीत नेऊन टाकल, मला मार. बरं जाऊ दे, याला आजचे दिवस आपल्या घरी झोपू दे, उद्या मी याच्यासोबत बोलतो, ठीक आहे? काय झालं हर्षद? काल तू खूप दारू पित होता. तू दारू कधी पेत तर नाही? काही घरचं काही टेन्शन आहे का? घरच्या किटकिट पाय मी पूर्ण परेशान होऊन गेलो. काय करू काही समजत नाही. घे चाय घे. दिवस निघाल्यावर हे बाई झोपून उठते, अंगणात सडा नाही काही नाही, मस्त आरामशीर उठायचं. अशा नसतं घरात दरिद्री येते. उठा ना, तुमची आई सकाळपासून उठल्यापासून किरकिरी चालू करून देते. का झोपू दे? उठल्यापासून तुमच्या आईचं चालू होऊन जाते. उठा ना. अरे दिवस निघून जाते तरी अंगणात सडा पडत नाही, आणि म्हणलं तर म्हणलं म्हणते. आधी मी अंगणात सडा टाकून घेते, नंतर तुम्हाला चाय बनवून देते. साक्षी, लवकर दे, उशीर होत आहे. सकाळी उठल्यापासून आमच्या घरात किरकिरी चालू होते. आई साक्षी, हो आले. हॅलो आई, मी नंतर बोलते, यांचा अगोदर डब्बा देऊन येते. किती वेळा सांगितलं पहिले घरातले कामं करायचे, नंतर नाही का फोनवर बोलायचं म्हणून. हे तर मला ड्युटीवर जायला उशीर होत आहे. बाय. सर, इन्शुरन्स फाईल. 4 दिवसाआधी फाईल माझ्याकडे असायला हवी होती. इतका उशीर कावर झाला? सर, ते सीपीयू मध्ये प्रॉब्लेम आला होता, तर रिपेअर करायला जाऊन. यापुढे असे फालतू कारण द्यायचे नाही. चल निघा. बस कामधंदे सोडून फक्त फोनवरच बोलत राहते. घरचे काम कोण करेल? दिवस रात्र फोन. हॅलो, मी थोडं कामात आहो. हे कामाचं प्रेशर आहे यार. प्लीज, मी नाही का नंतर बोलतो तुझ्यासोबत, लंच टाइम मध्ये बोलतो, ठीक आहे? हो, मी आठवणी फोन करतो. मी घरी आल्यानंतर पण नाही का आईसोबत बोलतो. तू काळजी नको करू. मी नाही का लंच टाइम मध्ये फोन करेन तुला मी, ठीक आहे? ओके ओके, बाय बाय. मी करतो. बाय बाय. आई, माझी सासू नुसती किटकिट करत राहते आणि लहान लहान गोष्टी टोमणे मारते आणि नुसती किचकिच किचकिच करत राहते. हो का? म्हणजे आता आमच्या पोरी सोबतही बोलायचं नाही? म्हणजे पोरी सोबत बोलायचा अधिकार राहिला नाही का? हा, ते काही नाही. जास्त बोलली ना सासू तर आपणही सणकावून टाकायचं. म्हणजे आपण जर ऐकत बसलं ना
तर ती आपल्याला सुनवतच राहते. बरं बरं जेवली का मा? जेवत जाणं बेटा, हं? चांगलं जेवत जायचं, दुपारी झोपत जायचं, तब्येतीची काळजी घे ना. बर कुठं गेली तू? समाडवली? टीव्ही पाहताय. अव आई, एका कामाला हात लावू लागत नाही, पूर्ण काम मलेच करा लागते. खाल्लं घेतलेलं तसंच ठेवते, जेवलेलं ताट सुद्धा उचलत नाही. बरं तूच ठेका घेतला का हा काम करायचा? काही नाही, ते काही नाही. जेवढे होते तेवढेच काम करायचे, नाही झाले तर द्यायचे ठेवून. हर्षद, कम टू माय कॅबिन. सर बोलवलं? हो, ह्या 2 फाईल्स घे. त्यांच्या आजपर्यंतच्या ऑनलाईन बिल्सची एंट्री, याची मला एक्सेल शीट 2 दिवसात रेडी पाहिजे. सॉरी बट सर 2 दिवसात पॉसिबल नाही, कमी कमी 5 दिवस लागेल. ते मला नाही माहिती, हे काम मला 2 दिवसात रेडी पाहिजे. चला निघा. हॅलो, अहो, मीच ठेका घेतला का या घरची सर्व कामं करायचा? तुमची आई जेवलेलं ताट सुद्धा उचलत नाही. अरे यार मी कामात आहो, मी नंतर बोलतो. ठेव बोल. हॅलो, तुला समजत ना का साक्षी, मी तुला घरी आल्यावर बोलतो म्हणून? का घरी आल्यावर बोलतो? तुम्ही घरी आल्यावर काहीच बोलत नाही. अरे 10 वेळा नको फोन करू यार, मी कामात आहो म्हणताव ना. ठेव फोन. अरे यार, अरे तुला सांगत आहो ना 10 वेळा फोन काले करता, मी कामात आहो ना. इथं काम करायला येऊ का तुमचं टेंडर ऐकायला येऊ? ठेव फोन. आई, इथं सासू किटकिट करते आणि जावयाला फोन लावला तर जावई ओरडते माझ्यावर. जावयाने जर तुला एवढाच त्रास होत होता तर कायले लग्न केलं? राज आलं मायच्या पद्धत धरून. आई, मला इथं राहायची इच्छा नाहीये. बर तू रडू नको, काय ते मी बोलते तुझ्या भावाला. अरे ऋतिक, अरे टावेल आणले ना. अहो, साक्षीचा आता फोन आला होता, रडत रडत बोलत होती. ते तिच्या सासूची सारखी किरकिर 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 सुरू राहते. तुम्ही का ते एकदा तर जावयासोबत बोलून घ्या बरं, नाही तर घेऊन या तिला जाऊन. अगं तू त्यांच्या संसारात कशाला नाक खूप असते? अगं नवरा बायकोचं भांडण आहे, होणारच आहे ते. तू आपल्या पोरीची चूक बघ अगोदर. बाई पोरगी कशी आहे ते मला माहित आहे. तुम्ही काय ते जावयासोबत बोला, नाही तर घेऊन या तिला. मला नाही माहिती. मी नाही जाणार, तुम्ही बघा. गॅसवर कुकर लावला हे सुद्धा हिच्या लक्षात राहत नाही. पूर्ण भात जळून गेला, डाळही जळून गेली. कितीदा सांगते, घरात कामधंदे करत असताना तू फोन वापरत जाऊ नको, पण नाही, करायचं तेच शेवटी करून ठेवते. एकच गोष्ट तुम्ही किती वेळा सांगणार आहे? मगापासून 10 वेळा सुनावून झाली आहे. तुझ्या मायबापानं फक्त जीभ कशी चरचर करायची एवढं शिकवलाय. माझे मायबाप घरी मागायला नाही आलते तुमच्या. पहिले सांगून ठेवा, माझ्या मायबापाला काही म्हणायचं नाही. काय रोजची किरकिर लावून देताय? अरे यार काय याचा किरकिर जीव करत देता किरकिर. ही तयार काय पुष्पा तुमचं? टेन्शन घेऊ नको, संध्याकाळी मी येतो, घरच्याशी बोलतो. ठीक आहे? टेन्शन अजिबात घेऊ नको. ठीक आहे, आता बरोबर घरी जा, मी माझ्याकडे जातो. ठीक आहे? ठीक. चल, भेटू आपण, हा? हो. संध्याकाळी. ठीक. काय म्हणता काकू? ये बापू. काय म्हणता वहिनी? काय म्हणते हर्षद? बस ठीक आहे. मी काय म्हणतो काकू, मी जी काय म्हणतात ते ऐकून घ्या. असं रोज रोज भांडण करणं तुम्हाला योग्य वाटते का? याला आधीच कामावरचं टेन्शन आहे,
घरी आल्या का तुमच्या दोघींचं झगड्यांचं टेन्शन. याच्या मानसिकतेचा विचार तर करा, याला समजून तर घ्या. झगडे करायला कोणाला आवडते का बापू? तिनं काम बरोबर नाही केलं तरच मी बोलतो. समजूतदार आहे काकू तुम्ही. ठीक आहे मग काकू. हॅलो आई, माई सासू टोचू टोचू बोलते आणि पोरासमोर दाखवते मी काही केलंच नाही. लोकायला सांगत फिरते माईसून काही कामच नाही करत. तुझी सासू तर लई शायनी हाय वा. हो ना, रोजची किरकिर चालू करते आणि फोनवर बोलत राहते म्हणून म्हणते. फोनवर बोलते म्हणजे काय? माय सोबतच बोलते ना का गावभरच्या लोकांसोबत बोलते? लहान लहान गोष्टीले मायबाप काढते. हो का? हे बघ बाई, जोपर्यंत तुझी सासू मरत नाही ना तोपर्यंत तुझ्या हात मागची काही किटकिट जात नाही. मग मी काय करू? यावर एकच इलाज आहे. जावयाले सांग का एक तर आपण अलग राहू, नाही तर तुझ्या सासूला वृद्धाश्रमात पाठवू, म्हणजे तुझी सुटका होईल. सर परचेस फाईल. अरे ऑफिस मध्ये काय झक मारायला येतेस का? लक्ष कुठे आहे तुझा? काय झालं सर? काय झालं म्हणजे? अरे अमाऊंट मध्ये किती चूक आहे, जीएसटी पार्टीवाल्याचे नंबर्स कुठे आहे? मी अशी फाईल देऊ माझ्या सिनियर्सला? एवढे काम करायची अक्कल नसेल ना तर घरी बस. सॉरी सर. एक तर 10 दिवसाचं काम एका दिवसात करायला लावते ना, पुन्हा चुका झाल्यावर बोंब हलती. हा काही समजत नाही. ओ साहब क्या है ये? कौन हो तू? क्या काम है तेरा? मैं ड्राइवर हूँ. तो मैं क्या करूँ? मेरे सेट के 200 गाड़ियाँ चलते हैं अपनी कंपनी में. अरे तो मैं क्या करूँ? कल के ट्रिप में से 4 ट्रिप गायब है. वो सुपरवाइजर का काम है, तू सुपरवाइजर जाके बात कर. मुझे अभी मेरा हिसाब होना, नहीं तो मैं अभी गाड़ी खड़ी कर दे रहा जा, तेरे को जा जो करना है कर जा. हॅलो, काल दावला फोन करता तू? एकतर मी या घरात राहील, नाहीतर तुमची आई. आता मला अलग राहायचं आहे. एकतर आपण एकत्र राहू, नाहीतर मी चालली तुम्हाला सोडून आपल्या माहेरी. मी आईले सोडत नाही. तुला का करायचं कर जा. आई, मी जावयाले म्हणलं आपण अलग राहू म्हणून, तर जावई मला म्हणले तू घर सोडून चालली जा म्हणून. तर तू दादाले आत्ताच गाडी घेऊन पाठव, मी निघून येते आत्ताच. बरं तू पटपट तयारी कर, आता तुला घ्यायला पाठवते. माई पोरील का रस्त्यावर पडली आहे का? ऋतिक, ए ऋतिक, कहूँ का झालं आई? कशाला जोरात ओरडताय? साक्षीचा आता फोन आला होता रडत का जावयान तिला म्हणला का घरातून निघून जा. जा ते पटकन घेऊन ये. हो आता माई पोरी का रस्त्यावर पडली आहे का? हो घेऊन येतो साक्षीला आता. अरे अरे बरं बरं बरं, मला काही हरकत नाही. शांत बेटा, शांत ये. आराम, काही हरकत नाही, काही हरकत नाही. अरे यार, इथं फोन कोणाला लागत आहे? स्विच ऑफ दाखवत आहे. आईलेच फोन. हॅलो आई, साक्षी कुठं आहे? तिचा फोन स्विच ऑफ दाखवत आहे. आज दुपारीच तिचा भाऊ आला होता आणि तिला घेऊन पण गेला आणि मला सांगितलं पण नाही की मी जातो बा म्हणून. कवा गेली? आणि तुम्ही मला सांगितलं का नाही? एक तर फोन तर करून सांगायचा असता. ठेव फोन. अरे ऋतिक, काय बेटा ऋतिक, अरे हे पिशवी घेऊन जा रे. काय झालं का? मी त्या घरात नाही जा. सासू 10 वेळा माय बाप आणि टोचू टोचू बोलते.
आणि जावयाने काही सांगितलं तर जावई सासूने काहीच म्हणत नाही आणि मला दहा फोन करते पण माझ्यावर रागवते. मला त्या घरी नाही जायचं. नको नको जाऊ तू, नको जाऊ नको जाऊ. मी बघतो काय ते. त्या शैलेश जावयाशी बोलून घेतो, करतो मी. तुझं कळलं मला ते, मी बोलतो त्याच्याशी. अरे नको रडू बेटा, नको रडू. अरे तू रडली मला बरं नाही वाटत, मी बघतो. साक्षी घरून गेली, तू मला फोन तर केला असता, तुला थांबवलं नाही तिले. तुला का सांगू का बापू, दिवसभर मस्त माझ्यासोबत ते झगडून घेतलं. एका हातानं फोनवर बोलत होती, दुसऱ्या हातात त्या काचेचा ग्लासचा सेट पकडायला गेली. तो गेला सुटून, काचेचे प्याले फुटून गेले. तर मी तिने म्हणलं, तर त्यात माई का चुकी, तेच माझ्यावर तोंड करायला लागली. आता मला सांग, हे 4 दिवसाची पोरगी माझ्यावर जर ताण मारत असन तर मी काय नाही ऐकून घेऊ का? बस तुम्ही एकमेकावर ढकलत जावा. ते मध्ये फोन करून म्हणते एक तर नका आपण नवरा बायकोला ग्राउंड नका, मी माहेरी जातो म्हणून. तू सांग मी का करू? बायकोला सोडून देऊ का तुला सोडू? तू सांग आता मी का करू? तर आता मी का सांगू, आता माझ्या राहिलंच का गा? तोच सारं एवढं मोठं आयुष्य पडलं आहे. बस आता हेच ऐकायचं राहिलं होतं मध्ये. एक तर नका तिकडं नका ते मला फोन करून जरा तिथे, एक तर नका तू नका घरात नका बांधे करत आहे. हे जे सगळं घडतं ना आपल्या घरात, जेवढी जबाबदार नका ते आहे ना तेवढी जबाबदार उभी आहे. तुला जर नका साक्षीला जर नका सुनत जागी जर पोरगी समजली असती ना तर आज आपल्या घरात हे तमाशे झालेच नसते. तुला नका तिला हमेशा तुला नका तिला सून म्हणूनच पाहिलं. तुला कवा तिची आवडी निवडी पाहिली का? कवा तू तिला बाजारात घेऊन गेली का? तुम्ही एकमेकाला कधी समजूनच घेतलं नाही ना. आणि त्याच्यातलं तिची माय बी नका तिचे कानं भरत आहे. आता तू सांग मी का करू? तर बापू सोडून देऊ ना? तू सांग सोडून देऊ का मी बापू बायकोले? बापू मला समजलं आता. तू का म्हणत आहे ते मला समजलं. बापू मी का म्हणतो, आता याच्या पुढे ना मी कधीच सासू बनून राहणार नाही तुझ्या साक्षी सोबत. कधीच तुझ्या संसाराची मला काळजी आहे का? आता जा, तू नाही का साक्षीला पहिले घेऊन ये. जा, तुझा संसार चांगला झाला पाहिजे. कमीत कमी ते मायने जवळ घेतलं नाही का, ते कमीत कमी नका माहिती आहे का, पोरगी म्हणून ते या घरात राहिली असती. फोन कर. तुझा संसाराचे खराबा होत आहे. फोन नाही का उचलत नाही. बापू तू जाऊन ये ना गा. अरे थांब मी पहिले नका साक्षीलाच फोन लावतो. हे फिंग जाता पण फोन न उचलत आहे. मी का करू सांग? स्विच ऑफ करून फोन बसली, तिचा बाप फोन न उचलत आहे. तो शैलेश लेकर ना पण त्यालेच करायला लागेल, दुसरं काय? पलता मी इकडे तिच्या भावाने फोन करून पाहतो. तो उचलते माझ्या पहिल्याच्याच फोन. तोही ना उचलत आहे. थांब आता शैलेशलेच फोन लावतो. शैलेश भाऊ दे काय आता नाही का त्याच्यासोबत बोलायला लागत. ते फोन बंद करून बसून आहे. तिचे बाबा नाही का फोन उचलत नाही, तो तिचा भाऊ फोन ना उचलत आहे. गेली तो पण आता एक तर फोन यायला पाहिजे होता, का झालं का नाही म्हणून काहीच विचारत नाही. फोन बंद करून बसत आहे. हॅलो, हा शैलेश भाऊ. हा मी का म्हणलं, हे साक्षीच्या साक्षी नाही का घर सोडून गेली त्यांच्या घरी. काय तर पहा बरं. बरं उद्या मी तुझ्याच घरी येतो. मला पण थोडं बोलायचं होतं तुझ्यासोबत. बरं ठीक आहे, उद्या येता. हो उद्या या घरी. हो ठीक आहे. का म्हणे का बापू शैलेश? उद्या येतो म्हणे. घरी आल्यानंतर बोल.
असं अचानक प्लॅन झाला. स्वप्न चहा दे रे. काय म्हणते मग जे? बस बढिया रे. काय म्हणते? बरं मी काय म्हणलं तुझ्या घरी काल काय झालं का? ऐकतो नाही. मी ऐकलं का तुझी बायको घर सोडून गेली म्हणते. अरे बायको सांभाळतात नाही आले. अबे पण तुम्ही तुमच्या घरचं पाहा ना, ते फालतू पाहिलं ना का तू मध्ये म्हणत आहे. पण स्वतःच्या घरचं पाहा. अबे हर्षद आपण मजा मजा करत आहे. काय असं आहे ना मान जाऊ दे. आजची मजा तुझी फालतू एक तर पहिली मला टेन्शन खरंच करून गेली का? करून गेली का सोडून गेली? सोडून गेली का? अरे बायको काय सांभाळताय तुम्ही यार. ये बापू. हर्षद शैलेश आला आहे. कशा आहे काकू? आतावरी कामच करत होती पा. ये बस ताट करतो 2 घास खाऊन घे. नाही आता जेवण कोणाला बघत. काय म्हणते हर्षद? अरे या भाऊ बसा. काय म्हणते ड्युटी? बस. आज सुट्टी आहे का? हो आज नाही का सुट्टीच घेतली. कालच्या टेन्शन पाहिजे का फार डोकं दुखून आलं म्हणजे. आता उद्या सुट्टीच आहे. काल मला साक्षीच्या बाबाचा फोन आला होता. म्हणे तुमच्या घरी नुसतं झगडे भांड चालू राहते म्हणे. पोरीला काही तुम्ही चांगलं वागवत नाही म्हणे. नुसतं सासूरवास करत राहते. आणि काल का ना तुनं तिले घरून निघून जा का ना म्हणलं म्हणे. हे भाऊ आता ते एकाचे 10 करून सांगत आहे. मी मानतो माझ्या घरात झगडे चालू होते, रोजची किचकिच चालू होती. पण सासूरास म्हणजे का गा मी का तिले मारलं का नाही का तिले मायबापाकडून पैसे आण म्हणले का तिचा छळ केला? तू सांग ना. एक तर मी माझ्या कामापायी का टेन्शन मध्ये राहतो. एक तर मला ड्युटीचं टेन्शन आहे. त्यात नका यांनी सासा सुना घरात झगडे करते आणि मला नका 10 वेळा फोन करून त्रास देते. तूच सांग. त्यांनी पोरीच्या नका संसारात नाक काले खुपसायला पाहिजे. कन्यादान केलं त्यांनी, मग त्यांनी त्यांच्या पोरीला नका संसार करून द्यायला पाहिजे ना. 10 वेळा फोन करून नका त्यांनी नका पोरीचे कानं भरत आहे आणि नका मला नका 10 वेळा सांगत आहे का नका हे असं आहे तसा म्हणून ते नका मला फोन करून नका साक्षी मला फोन करून त्रास देते. तू सांग मी का करू? ती काल माहितीये का ते काल का म्हणे एक तर नाही का आपण नवरा बायको अलग राहू, नाही तर नका मी माझ्या माहेरी निघून जातो म्हणे. मीनं फक्त तिला एवढंच म्हणलं तुला का करायचं कर, मी आयले सोडत नाही. एक तर मला बाप नाही तुला माहित आहे. आता तू सांग मी अशा सिच्युएशन मध्ये का करू? मला सोडून देऊ? अरे घर म्हणलं तर भांड्याला लागणारच ना बाबा. अरे भाऊ तू सगळी गोष्ट समजतो नका मी, पण नका त्याने हे गोष्ट समजायला पाहिजे का नाही? त्याने नका हे तिची माय नका 10 वेळा नका तिला फोन करून नका तिच्या काना भरत राहते नका हे घरात नका झगडे करते. हे का बरोबर आहे का? मग एक तर नाही का आपण नाही का तिला नाही का कधी कोणत्या गोष्टीचा त्रास नाही दिला काही नाही. आता घरात नका हे लहान गोष्टी चालू राहते हे त्यांनी समजायला पाहिजे ना. पण त्यांनी समजून न घेता तर मी तरी का करू सांग? हे पुरं डोकं दुखी होऊन गेली मध्ये. आणि काल न सांगता मला पुण्यात त्यांनी घेऊनही गेले. फोन नाही काही नाही तर फोन करता तर फोन उचलत नाही काही नाही. तिनं फोन स्विच ऑफ करून ठेवला. मी का करू सांग? पहा आता तू तिचा बापही फोन उचलत नाही ते नका फोन करून स्विच ऑफ करून बसून गेली. तिचा भाऊ 10 वेळा फोन उचलत होता पहिले, होई नका फोन उचलत नाही म्हणून तुला मी फोन केला. काय दादा तू पाय तर माझा पुरा दिमाग खराब होऊन गेला. बरं हर्षद मी आता निघतो. संध्याकाळी त्यांच्या घरी जातो, त्यांच्यासोबत बोलतो आणि नंतर तुला फोन करतो. ठीक आहे? चल. नमस्कारची मामाजी. हा जावई नमस्कार. नमस्कार या बसा. अगं साक्षीची आई पाणी आण ग जावई आली. काय म्हणता? बस. काय म्हणता? तब्येत बरी आहे? तब्येत पाणी वगैरे ठीक आहे. पण मी हे काय ऐकून राहिलो? काय झालं? तर तुम्ही साक्षीला पाठवत नाही म्हणताय. आता तुम्ही सांगा कशी पाठवायची? त्यांच्या घरी रोज त्यांच्या दोघांचे भांडण आणि रोज ती साक्षी मला फोन करते रडत
आणि जावई काय म्हणते, निघून जा निघून जा निघून जा. मग सांगा तुम्ही मला कशी पाठवायची, सांगा कशी पाठवायची. मग तुमची इच्छा काय आहे? पोरीले आयुष्यभर घरी ठेवून घ्यायचे का कच्च्या नवऱ्याच्या घरी नांदू द्यायचं? तसं नाही जाऊ. आमच्या साक्षीला तिच्या सासूपासून त्रास आहे. आमचं म्हणणं एकच आहे की आमचा जावई आता आमची पोरगी अलग राहावी, एवढंच म्हणणं आहे. मग आम्ही आमची पोरगी पाठवतो, नाही तर आम्ही आमची पोरगी काही पाठवत नाही. बस. बरं ठीक आहे ना, एकदा माझ्यासाठी तुम्ही समोरासमोर बोलून घ्या. मी उद्या त्यांना तुमच्या घरी घेऊन येतो सर्वांना. ठीक आहे? नाही हे पटलं, एकदा बोलणं जे काय व्हायचं ते होईल. सोक्ष मोक्ष येतं लावून घेऊ. ठीक आहे, उद्या मी घेऊन येतो. चहा नाही घेत का? नाही आता बरं येतो मग. या. मामाजी, तुम्ही तर अनुभव आहे. कोणताही निर्णय रागात आणि काही गडबडीत घेऊ नये. बरोबर आहे ना? साक्षी, मला तुला एकच प्रश्न विचारायचा आहे बेटा, अशी समोर ये. तू हर्षदवर प्रेम करते का? जर हो असेल तरच आपण समोर बोलू, नाहीतर हा विषय इथेच आपण टाळू. इथे कुणालाच घाबरण्याचं किंवा लाजण्याचं कुठलंच कारण नाही. सांग, हर्षदवर प्रेम करते का? सांग. हो वहिनी, तुम्हाला हर्षद सोबत राहायचंय की नाही? राहायचंय. ते काही असू द्या, एकतर जावई आणि आमची पोरगी अलग राहील, नाहीतर आम्ही आमची पोरगी पाठवत नाही. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे का आता बायकोसाठी मी आपल्या आईला सोडून देऊ? ज्या आईनं मला जन्म दिला, 25 वर्ष वाढव मोठं केलं, तिला सोडून देऊ ना बायको घेऊन अलग राहू? एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा पोरगा आहे आणि उद्या जाऊन त्याचं सुद्धा लग्न होणार आहे. आणि त्याच्या जर बायकोकडच्या जर ह्या शब्दात जर म्हणला तर तुमच्या मनाला काय वाटन? तुम्ही तुमच्या पोरीचं लग्न करून दिलं ना, कन्यादान करून दिलं ना, तर कन्यादानाचा तुम्हाला अर्थ तरी माहित आहे का? ज्या वेळेस झाडाला फळ लागून असते तिथपर्यंत त्या झाडाला फळावर अधिकार असतो. ज्या वेळेस ते फळ तुटून पडते ना, तिथूनच नका झाड आपलं त्या फळावरून आपला अधिकार सोडून देते. मग त्या फळाची नियती ठरवते का एखाद्याची भूक भागवण का मंदिराचा देवाचा प्रसाद बनन. अहो, मी तुमच्या पोरीला कधी मारलं नाही, कधी कोणत्या प्रकारचा त्रास दिला नाही ना, कधी तिचा छळ केला नाही, तर तुम्ही कशावरून म्हणता की नका मी तुमची पोरगी माझ्या घरात आणू नाही शकत म्हणून? एक गोष्ट लक्षात घ्या, घरात झगडे होतच असते, लहान लहान गोष्टी होतच असते, पण याचा अर्थ असं नाही की तुमची पोरगी माझ्या घरात आणू नाही शकत म्हणून. आणि मी हे गॅरंटी देतो की याच्या पुढे माझी आई तिला सून म्हणून नाही तर पोरगी म्हणूनच वागवल. आणि जर एवढं म्हणून जर तुम्हाला समजत नसल तर नका मी फक्त 10 मिनिटं माझ्या गाडीमध्ये वाट पाहिजे. 10 मिनिटात जर नका तुमची पोरगी जर नका माझ्या गाडीमध्ये येऊन ना बसली ना, तर याच्या पुढची आपली भेट कोर्टात होईल. समजलं ना मामाजी? चल. अहो, तुम्ही साक्षीला घेऊन तर तिचं सामान घेऊन कुठे चालले? का आपण त्याच्यासमोर झुकणार आहोत का? एवढ्या सगळ्या जावयाने बोलून सुद्धा तुला समजत नसेल ना, तर हे घे तुझी पोरगी आणि पोस आयुष्यभर आणि कर तिचं आयुष्य खराब. हे 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 सगळं या मोबाईलला केलं सगळं. चल का घे रे, चल. खरंच माझं चुकलं. जा मग, कर सुखाने संसार.